नमस्कार सर्वांना. तर समर्थ रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचे शेंगदाणे लाडू बघणार आहोत. तर पाहू शकता किती छान लाडू बनून तयार आहेत. उपवासाला सुद्धा हे लाडू चालतात. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, गूळ घेतला आहे आणि आता आपण भाजून घेऊया. तर मी कढई मांडली आहे गॅसवर. तर कढई आपली गरम झालेली आहे. तर आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. आपण हे उपवास नसला तरी सुद्धा खाऊ शकतो. हे आपल्या शरीराला सुद्धा खूप पौष्टिक आहे. तर मी इथे शेंगदाणे आता व्यवस्थित असे भाजून घेते. थोडा गॅस मी फुल करून घेत आहे. हे लाडू खूप छान लागतात खायला. तर पाहू शकता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत व्यवस्थित असे. आता याला आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर पाहू शकता शेंगदाणे मी काढून घेतले आहेत आणि याला मी आता थंड करायला ठेवून देणार आहे. तर पाहू शकता शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेणार आहे. तर पाहू शकता मी काढून घेतले आहे. तर आता मी गूळ हा असाच टाकून घेणार आहे, कारण मी कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे. तर पाहू शकता मी हे काढून घेतले आहे, कारण मी कमी क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे. त्याच्यामुळे मी गूळ मिक्सरमध्येच टाकलेला आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवाल तर तुम्ही गूळ खिसून घेऊ शकता, नाहीतर आपलं मिक्सरसुद्धा खराब होऊ शकते. कमी क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये गूळ टाकू शकता. जरी थोडाफार राहिला तरी पण आपण हाताने चोळून मिक्स करू शकतो. तर पाहू शकता किती छान असे लाडू बनून आपले तयार होणार आहे. तर मी एक बनवला आहे, तर छान असा बनला आहे आणि आता मी दुसरा सुद्धा बनवत आहे. तर पाहू शकता किती छान बनून तयार होत आहेत. तर आता आपण सगळे बनवून घेऊया लाडू. तर पाहू शकता आम्ही सगळे लाडू बनवून घेतले आहेत. छान असे लाडू बनवून तयार झाले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो. धन्यवाद.